यानंतरची बातमी परभणीमधली आहे। परभणीमध्ये मतदान करण्यासाठी रोखल्यानं मोठा वाद झाल्याचं पाहायला मिळालं। भाजपची दलाली करत असल्याचा महंतांनी आरोप केला। मतदान केंद्र अधिकाऱ्यांवर महंतांनी आरोप केला। परभणीच्या राणी सावरगावमध्ये मतदान करण्यापासून रोखल्यामुळे मतदान केंद्रावर मोठा वाद झाल्याचं पाहायला मिळालं। एका महंतांनी थेट मतदान केंद्र अधिकाऱ्यावर भाजपची दलाली करत असल्याचा आरोप केला आणि म्हणूनच आपल्याला मतदानापासून रोखलं जात असल्याचाही त्यांनी आरोप केला। अशा वेळेला पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर सुद्धा हा सगळा वाद सुरूच होता। दरम्यान महंत मतदान न करताच मतदान केंद्रावरनं बाहेर पडले। दरम्यान हा वाद सकाळी झाल्यानं आता चर्चांना उधाण आलेलं आहे। कशासाठी करायचं असं? चला मतदान कार्ड नसलं तर ठीक आहे ना, मतदान कार्ड असू, आधार कार्ड असू, परभणीच्या पाथरीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान राडा झाल्याचं पाहायला मिळालं। शिवसेना आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आले होते। या घटनेमध्ये शिवसैनिक वसीम शेख गंभीर जखमी झालेत। पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्यानं मोठा अनर्थ टळला। बोगस मतदानावरनं भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। कराड तालुक्यात वडगाव हवेली या भागामध्ये तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती। वडगाव हवेली केंद्र परिसरामध्ये काही काळ तणावाचं वातावरण होतं। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं मोठा अनर्थ टळलाय। कोल्हापुरातल्या राशिवडेमध्ये पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागलाय। 2 गटांमध्ये वाद झाल्यानं पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला। सौम्य लाठीचार्ज करत जमावाला पांगवलं गेलं। राशिवडे जिल्हा परिषदेसाठीचं मतदान सुरू असताना प्रभाग क्रमांक 1च्या मतदान केंद्रावर 2 गटांमध्ये बाचाबाची झाली। यातनं वाद झाला। मतदान केंद्रावर मोठा जमाव जमला। वृद्ध मतदारांना मतदान करण्यावरनं 2 गटात वाद झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली। ही माहिती इतर कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी सुद्धा मोठी गर्दी केली। मतदान केंद्रावर मोठा राडा झाल्यानं गोंधळ उडाल्याची स्थिती होती। त्यानंतर राधानगरीच्या पोलीस निरीक्षकांनी हस्तक्षेप करत सौम्य लाठीचार्ज केला आणि जमावाला पांगवलं। पुढची बातमी सोलापूरमधली आहे। सोलापूरमधल्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ड्रोनद्वारे निगराणी ठेवली जाते। 5 पेक्षा जास्त बूथ असलेल्या केंद्रांवर ड्रोनची नजर आहे। कोणत्याही प्रकारचा अनुचित घटना घडू नये या अनुषंगानं कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे। 27 कर्मचारी आणि 587 होमगार्ड अशा पद्धतीनं सफिशियंट बंदोबस्त आम्ही नेमलेला आहे। अतिशय सुरळीतपणे मतदान प्रक्रिया चालू आहे। मतदान प्रक्रियेवर सर्व्हिलन्स करण्याकरता आम्ही ड्रोन सर्व्हिलन्सचा वापर करतोय। ज्या ठिकाणी 5 पेक्षा जास्त बूथ आहेत, संवेदनशील मतदान केंद्र आहेत, त्या ठिकाणी ड्रोन सर्व्हिलन्सचा वापर करून त्या ठिकाणच्या मतदानाची प्रक्रिया आणि मतदारांचं तिथलं वर्तन इत्यादी प्रक्रिया ही सुरळीतपणे आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी आम्ही अहोरात्र कष्ट करतो आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।